Good morning, guys. गुड मॉर्निंग. नमस्कार. So, आज वीकेंड असून सुद्धा आम्ही खूप पहाटे उठलोय. It's 6:10 आता आणि आम्ही कुठेतरी जातोय. आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे. फॉर शुअर. येस. So, कुठे जातोय, का इतक्या लवकर उठलोय, ते कळेलच तुम्हाला पुढे. येस. भेटू आता लवकरच. आज तर एक मुलगा खूप खुश आहे. कोणता, छोटा की मोठा? कोणता असेल ऍक्च्युली दोन्ही एक हा एक मुलगा तर म्हणजे स्वाभाविकच आहे, पण हा माझा छोटा बाळ पण खूप दिवसाची वाट बघतोय. So, लवकरच सिक्रेट रिव्हील होईल की का हे दोघं खूप खुश आहे. म्हणजे मी पण आहेच. हे बरं झालं, क्लिअर करून टाकलं. हा. उगाच लोकांना आणि येणाऱ्या व्यक्तीला गैरसमज होईल. So, मी पण आहेच, पण माझ्यापेक्षा 0.5% नी थोडे जास्त हे लोक आहेत. सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन कर. सूर्य जस्ट उगवतोय. सनराईज मिळून जातो आपल्याला छान भर पुण्यात. सकाळी सकाळी सूर्य छान दर्शन. मोकळे रोड ते पण बघितलं. सकाळी पहाट असल्यामुळे अगदी पहाट नाही पण असं फारच डिफिकल्ट रेअर असं फारच रेअर सीन असतो की मोकळे रोड. हॅलो हॅलो आयाश, तू कुठे गेला? आता कळलं का एवढी खुशी का होती? सो आज राहणार आहे आपला फॅमिली व्लॉग. फॅमिली ब्लॉग. वाव, व्हेरी गुड. सो आता आम्ही स्टेशनवर आलेलो आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. आता आम्ही मध्ये चहा वगैरे घेऊ मस्त. चहा घेऊया. आज आश्चर्य म्हणजे आमच्या सोबतचे प्रवासी कोण होते? हा. कोणच नाही. खूप सारा असा खाऊ आलेला आहे. यासोबत आंबे पण आहेत, ते सध्या फ्रीजमध्ये आहेत. ते नंतर कधी दाखवेल. खाएंगे. नाही, हा तुझ्यासाठी नाहीच आहे, हा माझ्यासाठी आहे. सो इथे घरी आल्यानंतर आमचं मस्त गप्पा सेशन सुरू होतं. महफिल सजली होती एकदम. आणि 3 महिन्यानंतर भेटल्यामुळे 3 महिन्याच्या गप्पा 3 मिनिटात सगळ्या करायची इच्छा. पटापट. तरी बरं आमोद रोज तासन तास बोलतो. तास वगैरे नाही बोलत मला फोनवर. हा, फोनवर अर्थातच. टेलिपथीने कसं बोलणार? इथे मी थोड्या आमोदच्या कंप्लेंट सांगतेय त्याच्याच आईजवळ. तरी मी हसतोय बघ, किती हसतोय. त्याला म्हणतात हसरा माणूस. आणि आयश तर बघ भिंगरीसारखा फिरतोय. तो बोलताच खुश होता. त्याला असं झालं काय करून काय नाही. आता काय दाखवू, कुठले टॉईज दाखवू, कुठले नाही, काय काय त्यांनी आणलाय ते बघू, काय नको काय नाही. लगेच त्यांनी आपलं टेंट हाऊस काढलं आणि बनवलं याच्यानंतर. पण नाही आलाय बहुतेक. पण USP वॉज अ टी. चल आता फक्कड चहानंतर वेळ होती ती पेटपूजाची, त्याच्यामुळे आम्ही संडे असल्यामुळे मस्तपैकी थाळी खायला आलो आहे. आणि आपली स्पेशल चिकन थाळी असतेच आणि फिश थाळी. हे बघा, हे फिश नाही आहे नुसतं, याला सुरमई. सुरमईचं फिश ओनली. जनरलाइज नको करू, या इट इज आणि फिश. आई बघ बाबांना इथे हॉटेलमध्ये पण घरच्यासारखं आग्रह करून वाढते, घ्या हो. किती ती काळजी. आणि आता आम्ही मस्तपैकी मॉल फिरायला आलोय. एका दिवसात काय करून काय नाही असं केलेलं आहे आम्ही. मॉल फिरायला नाही, ऍक्च्युली शॉपिंग करायला गेलो होतो. ते पण कळेलच पुढे. डिजिटल मध्ये गेलेलो आहे. आणि इथे मॉल मधली आयशची चिटचिट चालू झाली होती, मला घे. बरं. इथे आम्ही काही आई बाबांकडून शॉपिंग करायला गेलो होतो. गिफ्ट पुढे कळेलच तुम्हाला दिसतही असेल कदाचित. आणि इट्स डिनर टाइम. तुम्ही म्हणाल किती खातात, पण दिवसच असा होता. आणि आम्ही खूप बुक्कड लोक, आम्ही सतत खात राहतो. प्लेस होती जेवणासाठी. जर तुम्हाला याची लोकेशन हवी असेल तर कमेंट करा, आणि ज्याला कळली असेल प्लेस त्यांनी पण कमेंट करा.
कदाचित ॲम्बियन्सवरून कळली पण असेल. इट आणि इज इतकं अनलिमिटेड आमरस थाळी खाऊन आमचं पोट तर भरलं पण मन भरलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही रात्री घरी जाऊन अजूनही काहीतरी खाल्लेलं आहे. ते बघा 3, 2, 1 सरप्राईज रिव्हील. आज आम्ही आईस्क्रीम खातोय. का खातोय आईस्क्रीम खातोय. मी ड्रायफ्रूट वालो. मी चोको चिप्स. मी अंजीर. मी पण अंजीर. लावली झाला. एकदम ते जास्तीचं कोणतं आहे? मी ड्रायफ्रूट. कोणतं आहे? ड्रायफ्रूट. मस्त. चला मग आता गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आजचा ब्लॉग इथेच एंड करू. मजा आली पूर्ण फॅमिली ब्लॉग मध्ये आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आम्ही खूप एन्जॉय केलं आज भरपूर दिवसानंतर. आणि ते सबस्क्राईब एकदा नीट. नमस्कार. सबस्क्राईब. आणि हे आम्हाला मिळालेलं स्पेशल गिफ्ट जे मगाशी आम्ही पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर अधिक मासानिमित्त अजून एक्स्ट्रा गिफ्ट जे की सगळं अदितीचं झालं, माझ्यासाठी काहीच नाही.